नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 40.1चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। पहिल्या प्रश्नातील तिसरा प्रश्न। यापूर्वीचे दोन्ही प्रश्न आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये सोडविलेले आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। आज तिसरा प्रश्न सोडवूया। आन्सर गिवन डाटा। आपल्याला दिलेली माहिती काय आहे ती प्रथम लिहूया। गिवन डाटा प्रिन्सिपल दिले, प्रिन्सिपल त्याला आपण पी ने इंडिकेट करतो। रुपीजमध्ये 4000 रुपीज। पुन्हा रेट दिलेला आहे, रेट आर ने इंडिकेट करतो। रुपीज रेट दिलेला आहे 7.5 PCPA % पर ॲन्युअल, दर साल दर शेकडा 7.5 ने दिलेला आहे। आणि ड्युरेशन दिलेले आहे। ड्युरेशन इंडिकेट करतो आपण एन ने 2 इयर्स, कालावधी दिला आहे 2 इयर्स। आपल्याला विचारलं आहे अमाऊंट, फाइंड अमाऊंट अँड कंपाऊंड इंटरेस्ट। अमाऊंट ए इक्वल टू हाऊ मेनी आणि कंपाऊंड इंटरेस्ट, ह्या दोन व्हॅल्यू आपल्याला काढायच्यात। काढूया। वी नो अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ए इक्वल टू P ऑफ 1 + R अपॉन 100 रेज टू n। किमती टाकायच्या। P ची व्हॅल्यू 4000 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 + R 7.5 अपॉन 100, n ची व्हॅल्यू 2। सोडूया। तिरपा गुणाकार करायचा। 100 इंटू 1 100 प्लस 7.5 छेद काही नाही म्हणजे एक आहे, तिरपा गुणाकार 7.5 आणि अपॉन 100 स्क्वेअर ॲज इट इज 4000 इंटू ॲडिशन 100 प्लस 7.5 म्हणजे 107.5 डिवाइडेड बाय 100 स्क्वेअर। येथे आपल्याला स्क्वेअर प्रत्यक्ष कॅल्क्युलेट करायची गरज नाही, कारण काटाकाटीमध्ये ते कॅन्सल होणार आहे। फक्त आपण अशा पद्धतीने लिहू, इंटू 107.5 ही व्हॅल्यू आपण दोन वेळेस लिहू, म्हणजे स्क्वेअर गृहीत धरले जाईल, कारण कॅल्क्युलेशनमध्ये कॅन्सल होणार आहे। 100 न भाग जाईल, 4000 आहे इथं, 100 चोक 400 आणि 0 ॲज इट इज, बरोबर आहे। आता काय राहते आपलं 40 इंटू 107.5 इंटू 107.5 हे 100 बाकी राहतील 100। ओके, 0 0 कॅन्सल होईल, म्हणजे काय राहील 4 इंटू 107.5 इंटू 107.5 डिवाइडेड बाय 100। आता हा न्यूमरेटरमधला गुणाकार आपल्याला प्रत्यक्ष करावा लागेल। करतो मी, पाहून घ्या तुम्ही, फास्ट करून घेतो। शून्य न गुणायचं आता। आता काय करावं लागेल, सर्वांची ॲडिशन करावं लागेल आपल्याला। ओके, आता पॉईंट द्यायचा आपल्याला। या पॉईंट नंतर एक अंक आहे, या पॉईंट नंतर एक अंक आहे, तर आलेल्या उत्तरामध्ये टोटल 2 अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागेल।
इथं पॉईंट येईल आपला, बरोबर आहे. आणि पुन्हा इंटू 4 आपल्याला हे करायचं आहे. सॉरी, हे 4 इथं फक्त 10 राहतील कारण 0 कॅन्सल झालेला आहे. पुन्हा इंटू 4 करायचं आपल्याला, 4 गुणाकार करू. ओके. एक दोन इक्वल टू 4 6 2 2 5 एवढी व्हॅल्यू आली. पॉईंट नंतर 2 शून्य सोडून दिले आपण आणि अपॉन 10. आता 10 डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला फक्त पॉईंट आपण इथे एक दिला की 10 डिवाइड होऊन जाईल, म्हणजे हे 10 भाग दिल्यासारखं होऊन जाईल. म्हणजे 4 6 2 2.5 इथं पॉईंट दिला आपण तर हे 10 भाग होऊन जातो. म्हणजे हे आपलं फायनल आन्सर होऊन जाईल. अमाऊंट आपल्याला मिळाली. आता नाऊ वी नो कंपाऊंड इंटरेस्ट कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. आता दोन्ही व्हॅल्यू आपल्याला माहीत झालेल्या आहेत. अमाऊंट आपण आत्ताच काढलेला आहे 4 6 2 2.5 ही व्हॅल्यू मायनस प्रिन्सिपल आपल्याला गिवन डाटामध्ये दिलेलं आहे 4000. ओके. आता हे करून घेऊ आपण. इथं 4 6 2 2.5 मायनस 4000 पॉईंट खाली पॉईंट 0 काय होईल 5.226. ओके. 622.5 कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणून रुपीजमध्ये. हेन्स अमाऊंट इक्वल टू 4622.5 and compound interest equal to rupees 622.5 युनिट रुपीज येईल. 0.5 आहे म्हणजे आपण 0.50 लिहू शकतो. ओके मित्रांनो, समजले? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ पब्लिश झाला की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.